As student, in year 6 paper, Pedagogy of English, unit number 2, we are now going to learn the unit number 2, approaches, methods and technique of teaching and learning English and lesson planning. In this, before in this video, we have learned that which are the different methods, approaches, and today, now we are going to learn the technique. Okay, that which are the technique. The technique means also we have learned that, or actually we have learned the definition of technique. The when the teacher teach on the time, they develop their his own methodology, and to this art or to the skills is called technique. Okay, म्हणजे शिक्षक स्वतः स्वतःची अशी मेथडॉलॉजी वापर करतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा ही कलात्मकरित्या सादर करतो, त्यालाच टेक्निक असं म्हटलेलं आहे. फर्स्ट टेक्निक ऑफ in this teaching English is a role play. Role play means what? The student act any situation or problem, and because of this what happen? This role play provide to assume roles of others, and because of this student understood their feeling and they respect others opinion. म्हणजे इथं काय करावं लागतं की विद्यार्थ्याला जो काही एखाद्या प्रॉब्लेमशी रिलेटेड किंवा सिच्युएशन रिलेटेड तो ॲक्ट जो आहे किंवा भूमिका जी आहे ती सादर करावी लागते. आणि या टेक्निकमुळं काय होतं किंवा रोल प्लेमुळं आपल्याला दुसऱ्याची जे काही भूमिका आहेत तर त्यामध्ये जावं लागतं, आणि त्यामुळं काय की विद्यार्थ्यांना जे काही दुसऱ्याची जे काही फिलिंग्ज आहेत किंवा दुसऱ्याबद्दल जो काही त्यांच्या मताबद्दल आदर आहे तर त्या रोल प्लेमुळं इथं त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. देन व्हॉट? इट प्रमोट अँड डेव्हलप क्रिएटिव्ह थिंकिंग, ॲटिट्यूड्स, व्हॅल्यूज अँड सोशल स्किल्स इन द स्टुडंट. म्हणजे हे रोल प्ले जो आहे तर विद्यार्थ्यांच्यामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग जे आहे किंवा ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, किंवा जे काही व्हॅल्यूज आहेत किंवा जे सोशल स्किल्स आहेत तर ते डेव्हलप करण्याचं काम जे आहे ते रोल प्लेमुळं होत असतं. देन नेक्स्ट, इफ यू सी नाऊ what is the actual procedure is happening in a or process of a role play. Firstly, what happen? Firstly, the teacher explain problems or situation. ओके, टीचर काय करतात की विद्यार्थ्यांना जे काही अडचण आहे किंवा जी काही घटना आहे तर ती विद्यार्थ्यांच्या समोर सर्वप्रथम एक्सप्लेन केली जाते. सेकंडली व्हॉट हॅपन? द टीचर गिव्स रोल्स टू स्टुडंट. इथं प्रत्येकाला जसा विद्यार्थ्याचे स्किल्स असतील ॲज पर स्टुडंट स्किल द टीचर और ॲज पर स्टुडंट्स डिमांड द टीचर गिव्स द रोल्स टू स्टुडंट. ओके, फ्रॉम दिस रोल प्ले. सेकंडली व्हॉट? म्हणजे इथं काय करतात सेकंडला की विद्यार्थ्यांची जे काही भूमिका आहे तर त्या भूमिका प्रत्येक विद्यार्थ्याला या दिल्या जातात. देन आफ्टर give the roles and explain their character. म्हणजे प्रत्येकाचे रोल्स काय आहेत आणि कॅरेक्टर्स काय आहेत तर ते एक्सप्लेन केले जातं. थर्डली दिस इज अ ॲक्च्युअल रोल प्ले टेक प्लेस. इथं प्रत्यक्ष जो काही ॲक्च्युअल रोल प्ले जो आहे तर तो रोल प्ले इथं घेतला जातो. अँड देन आफ्टर व्हॉट हॅपन? आफ्टर रोल प्ले देर इज डिस्कशन ऑन टॉपिक. ओके,
मग इथं प्रत्यक्ष जो काही रोल प्ले झाल्यानंतर किंवा ते भूमिका पालन नाट्य सादरीकरण झाल्यानंतर भूमिका सादर झाल्यानंतर इथं काय केलं जातं, त्याच्या संदर्भात टॉपिक संदर्भात जे काही डिस्कशन आहे तर डिस्कशन हे घेतलं जातं. सो इन दिस डिस्कशन व्हॉट हॅपन, द स्टुडंट communicate their views, their attitudes related to the topic. So this is the first technique, or this is the one technique of English teaching English, role play, means bhumika palan. Next, the second technique is DVD, use of DVD. So DVD means what? The use of DVD is a kind of fun way of learning, and the teacher can make use of DVD for different purpose, likely variety, then culture, motivation, speaking, language, visuals, etc. Okay, so the use of DVD this is fun way, or this is interesting and attractive technique. Why? Because the teacher gives the experiences in a variety related to the culture, motivation, speaking, language, visual, etc. ओके, म्हणजे इथे शिक्षक काय करतात की DVDच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हिडिओज आहेत तर ते इथं विद्यार्थ्यांना सादर केले जातात. वॉचिंग TV प्रोग्राम्स और फिल्म्स कॅन मोटिवेट द स्टुडंट टू डिस्कस व्हॉट दे सी and therefore generate a lot of oral language. मग इथं secondly what happen, after watching DVD, the discussion is going on. म्हणजे DVD बघितल्यानंतर त्या संदर्भात the discussion is going on related topic. ओके, जे काही डिस्कशन जे आहे म्हणजे आफ्टर वॉचिंग DVD the discussion is going on related topic what the student is see in a DVD or in a TV, and म्हणजे DVD बघितल्यानंतर त्याच्या संदर्भात जे काही डिस्कशन आहे तर डिस्कशन हे केलं जातं. The student expect that there should be glimpse in a classroom about what happened in surrounding, and so because of this what happened, DVD can be useful for this purpose. म्हणजे जे काही आपण बघितलेलं आहे तर ते डिस्कशन इथं केलं जातं आणि त्यामुळे एक प्रकारचे बिकॉज युजिंग दिस DVD the atmosphere is created for learning by using this video. ओके, म्हणजे जे वातावरण निर्मिती आहे तर ती वातावरण निर्मिती या इथं केली जाते. Experts from TV program or films can provide an authentic content for grammar and vocabulary. मग हे जे काही एक्सपर्ट्स आहेत तर एक्सपर्ट्स व्हिडिओ experts video use for teaching
grammar, and also vocabulary. जे एक्सपर्टचे जे व्हिडिओ आहे आपण हे विद्यार्थ्यांना दाखवले तर त्याच्यामुळं काय होतं, जे काही टीचिंग ग्रामर अँड व्होकॅब्युलरी जे आहे तर त्यासाठी हा एक्सपर्टचे व्हिडिओ उपयोगी पडत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो देन नेक्स्ट व्हॉट, देन सम commercially produced videos are created to target specific structure, and so the DVDs have an association with word entertainment, which means that the students are often keen to work hard in lesson based around this kind of material. म्हणजे थोडक्यात हे जे काही DVDs आहेत तर DVDs the student learn by interestingly and with entertainment. जे विद्यार्थी जे आहेत तर विद्यार्थी हे खूप आवडीनं आणि मनोरंजकरित्या या DVD मधून शिकत असतात. अँड सो बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, द व्हिज्युअल सपोर्ट प्रोव्हाइडेड इन द काइंड ऑफ मटेरियल कॅन डेव्हलप हेल्प learners understand spoken language very easily and then listening to dialogues on CDs or tape. ओके. अँड जे काही व्हिडिओज असतात तर डायलॉग संदर्भात जे काही व्हिडिओज आहेत तर ते विद्यार्थ्यांना दाखवले जातात आणि त्यामुळं विद्यार्थी जे काही डायलॉग्स आहेत तर डायलॉग कसं करायचं किंवा कशा पद्धतीनं स्पीकिंग स्किल डेव्हलप करायचं हे DVDच्या माध्यमातून शिकतात. व्हॉट, the student also learn how to speak and how communicate. Okay, then in as far more potential than listening with picture, which is act as a stimulus for speaking skill. म्हणजे चित्र बघणं वेगळं किंवा एखादं पिक्चर बघणं वेगळं आणि पिक्चर बघत ऐकणं, दिस प्रोसेस स्टिम्युलेट टू द स्टुडंट. म्हणजे DVDमध्ये आपण काय करत असतो, दिस इज वन टाईप ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड. म्हणजे हे DVD म्हणजे काय की एक प्रकारचं ऑडिओ व्हिज्युअल एड आहे, म्हणजे दृकश्राव्य माध्यम आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना this is one just like of variety. Student get concentration with interestingly and entertainingly student learn. म्हणजे DVDच्या माध्यमातून जे आहे हे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं अध्ययन करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. The next technique is the popcorn reading. 3. Popcorn reading. Okay. Pop means sudden. Okay. To in this popcorn reading, what happened? The popcorn reading named for way to the student pop in and out, and it is a in this popcorn reading what happened, the teacher tell to the student randomly for reading. In this popcorn reading what happened, the teacher tell to student read randomly. Okay, then after completion of one student reading, they call to other student
for reading, and this reading is, so in this popcorn reading what happened, the reading is not by roll number or by sitting arrangement. Teacher tells it randomly, okay, to stand up and read. And when one student completed their reading, then after quickly they said to the other student, stand up and read. And as per this, uh, without completing this reading of all class, every student can get one turn of a reading, and this reading skill is completed by using this popcorn reading. And because of popcorn reading what happened, the student do not give the concentration in a reading skill, they give the concentration what is the last line or what is the student are going to read. And so because of this, student give the concentration in reading with understanding, and student become alert because of the popcorn reading. थोडक्यात जर आपण इथं बघायचं म्हणलं तर पॉपकॉर्न रिडिंग म्हणजे काय, पॉपकॉर्न म्हणजे असे कसे सडनली पॉपकॉर्न आपण जर बघितले हे पटपट पटपट उठत आणि असे रॅन्डमली उठत असतात. म्हणजे पॉपकॉर्न जे आहेत तर पॉपकॉर्न हे जसे पटपट उठत असतात त्या पद्धतीनं टीचर काय करतात की टीचर कुठल्याही रोल नंबर शिवाय किंवा सिटिंग अरेंजमेंट जी आहे तर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे एका बेंचवरचा झाल्यावर दुसऱ्या बेंचवरचा असे विद्यार्थी जे असतात तर त्या पद्धतीनं रिडिंग घेतलं जात नाही. तर टीचर टेल स्टुडंट रीड रँडमली, प्रत्येक विद्यार्थ्याला रँडमली म्हणजे न्यूमरिकली न घेता रँडमली जे आहे की हे रँडमली विद्यार्थ्यांना उठवावं, चल तू उठ अशा पद्धतीनं रँडमली जे आहे तर रँडमली रीड करायला सांगितलं जातं. आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन स्टुडंट रिडिंग दे कॉल टू अदर स्टुडंट फॉर रिडिंग, म्हणजे एखाद्याचं वाचून झाल्यानंतर लगेच दुसऱ्याला उठवलं जातं. अँड सो बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांचं वाचनामध्ये जर लक्ष नसेल तर विद्यार्थी कोणती ओळ आलेली आहे तर ते प्रॉपरली वाचू शकत नाही. त्यामुळे या पॉपकॉर्न रिडिंगमुळं काय होतं की विद्यार्थी जे अटेन्शन आहे किंवा जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते रिडिंगमध्ये कॉन्सन्ट्रेशन विद्यार्थी देत असतात. ओके, सो बिकॉज ऑफ दिस पॉपकॉर्न रिडिंग व्हॉट हॅपन, द student give attention in reading. Okay, and so because of this popcorn reading, students are promoted to listen to peers for the opportunity to link their contribution to what has come. And so because of this attention in reading what happened, the attention in reading, student they listen to peers or listen to others for opportunity to link their contribution to what to come. And so many teachers like to use popcorn reading when they want to hear from a number of students without reverting to the row by row. म्हणजे अशा प्रकारचे पॉपकॉर्न रिडिंग जे आहेत बरेच टीचर्स जे आहेत तर ती ही टेक्निक यूज करतेला आपल्याला पाहायला मिळतात. कारण का, स्टुडंट गिव्ह द अटेन्शन इन अ रिडिंग, म्हणजे इथं विद्यार्थी रिडिंगमध्ये कॉन्सन्ट्रेट होतात, एकाग्र होतात. का एकाग्र होतात?
दे लिसन टू पियर्स फॉर. इथं विद्यार्थी काय करत असतात, मग दुसरा कुठंपर्यंत वाचायला आलेला आहे तर ते त्याचं वाचन हे ऐकत असतात. अँड फॉर अपॉर्च्युनिटी, कशासाठी ऐकतात, फॉर अपॉर्च्युनिटी टू लिंक देअर कंट्रीब्युशन टू व्हॉट टू कम. म्हणजे जर समजा त्याला वाचायला जर संधी मिळाली तर तो लास्टचा जो काही स्टुडंट आहे तर कुठंपर्यंत तो वाचत आलेला आहे त्याची लिंक मिळण्यासाठी तिथं स्टुडंट पॉपकॉर्न रिडिंगमध्ये कॉन्सन्ट्रेट होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. The next technique is that reading after the teacher. Reading after the teacher. ओके, इथं मग काय केलं जातं, म्हणजे शिक्षकांच्या नंतर वाचणं. देर आर डिफरंट बेनिफिट्स ऑफ रीडिंग आफ्टर द टीचर विच आर फॉलोज. म्हणजे इथं शिक्षकांच्या नंतर पुन्हा वाचणं हे जे आहे तर ते एक प्रकारे खूप फायदेशीर आहे. तर याच्यामधून काय होतं, विच आर द इम्पॉर्टन्स ऑर बेनिफिट्स ऑफ रीडिंग आफ्टर द टीचर. इट एनहान्स क्लासरूम इन्स्ट्रक्शन्स. इथं आपण बघू थोडक्यात इथं पुस्तकामध्ये की इट एनहान्स, म्हणजे इथं रीडिंग आफ्टर जे काही टीचर्स आहे त्याच्यामुळं काय फायदा होतो की एनहान्स क्लासरूम इन्स्ट्रक्शन. इथं त्यामुळं जे काही इन्स्ट्रक्शन्स जे आहेत तर इन्स्ट्रक्शन इथं स्टुडंटकडून फॉलो केले जातात. देन इम्प्रूव्ह द अकॅडमिक अचिव्हमेंट. इथं काय केलं जातं की इथं जे काही शैक्षणिक अचिव्हमेंट आहे किंवा संपादनूक जी आहे तर या प्रोसिजरमुळं खूप विकसित होते किंवा फास्ट होते. इम्प्रूव्ह द क्लासरूम क्लायमेट. मग याच्यामुळं शिक्षकांच्या नंतर विद्यार्थी जेव्हा वाचतात त्यामुळं जे काही क्लासरूम क्लायमेट आहे किंवा ॲटमॉस्फिअर आहे तर ते सुधारित होत जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. डेव्हलप लिंकिंग टुवर्ड्स लिटरेचर. यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांच्याकडं जे काही लिटरेचर आहे किंवा इंग्लिशचं जे काही साहित्य आहे त्याकडं विद्यार्थ्यांच्याकडं एक प्रकारे वळवण्याचा प्रयत्न या टेक्निकमुळे केला जातो. गुड फॉर कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे इथं विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे आकलन जे आहे तर ते आकलन म्हणजे हाऊ द टीचर स्पीक, व्हॉट इज द ॲक्च्युअल प्रोनाउन्सिएशन, व्हेअर वी वॉन्ट टू स्टॉप, व्हेअर इज वी वॉन्ट टू इन्क्रीज आवर व्हॉइस. ऑल दीज फीचर्स ऑफ स्पीकिंग इज लर्न बाय द टीचर. म्हणजे कुठं थांबायचं, कुठं आवाज वाढवायचे, हे जे सगळे स्किल्स आहेत तर ते टीचर्सकडून विद्यार्थी शिकत असतात. अँड सो बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, गुड फॉर कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे यामुळं आकलन क्षमता जी आहे ते विकसित होते. मॉडेलिंग ऑफ फ्लुएंट रीडिंग. द टीचर इज मॉडेल इन फ्रंट ऑफ द स्टुडंट अँड सो व्हाईल द टीचर रीड on that time what happen, this is a one type of a model in front of the student for fluent reading. म्हणजे शिक्षक जसे फ्लुएंटली वाचतात त्या पद्धतीनं काय होतं इथं विद्यार्थी वाचन करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. सो दीज आर द बेनिफिट्स ऑफ रीडिंग आफ्टर द टीचर. ओके, म्हणजे हे काय आहेत की शिक्षकानंतर जे काही वाचन केलं जातं तर त्याचे फायदे आहेत. म्हणजे जे काही वर्गातील सूचना ज्या आहेत किंवा अध्ययन हे चांगल्या प्रकारे होतं. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही चांगली होत असते. त्यानंतर वर्गाचं वातावरण, क्लासरूम क्लायमेट इम्प्रूव्ह, वर्गाचं वातावरण चांगलं होतं. डेव्हलप लायकिंग टुवर्ड्स लिटरेचर. म्हणजे विद्यार्थ्यांना एक प्रकारे साहित्यामध्ये आवड निर्माण करण्याची आवड ही निर्माण होते. गुड फॉर कॉम्प्रिहेन्शन. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आकलन होतं. अँड दिस इज अ मॉडेल ऑफ द फ्लुएंट रिडिंग. म्हणजे इथे शिक्षक जे आहेत तर एक प्रकारे मॉडेल म्हणजे कशा पद्धतीनं फ्लुएंटली रिडिंग करायचं, चांगल्या म्हणजे अस्खलितपणे कशा पद्धतीनं वाचायचं हे एक प्रकारे मॉडेल the teacher is act as a model in front of the student. Okay, then next technique is that puzzle. ओके, पझल म्हणजे काय,
कोडी. द 3 बेसिक बेनिफिट्स ऑफ युझिंग पझल आर, म्हणजे थोडक्यात आपण जर बघितलं तर या पझलचे काही 3 बेनिफिट्स आहेत. तर कुठले आपण बघू की बेनिफिट्स ऑफ अ पझल. व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ युझिंग दिस पझल डेव्हलपिंग फिजिकल cognitive and इमोशनल स्किल. म्हणजे इथं विद्यार्थ्यांचं या पझलमुळं काय होतं, जे काही फिजिकल म्हणजे शारीरिक, बौद्धिक आणि जे काही मानसिक इमोशनल स्किल जे आहेत तर ते डेव्हलप होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो दीज 3 बेसिक स्किल्स आर बिल्डिंग ब्लॉक फॉर अ वेल राउंडेड पर्सन. म्हणजे जो काही ओव्हरऑल डेव्हलपमेंट झालेला जो काही स्टुडंट आहे तर तो पझल हा चांगल्या पद्धतीनं जो काही पझल सॉल्व्ड बाय वेल राउंडेड स्टुडंट. म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट ज्या विद्यार्थ्याची होते तर तो पझल हा खूप चांगल्या पद्धतीनं सोडवत असलेला पाहायला मिळतो. इन फिजिकल स्किल अ चाइल्ड डेव्हलप हिज हँड अँड कोऑर्डिनेशन. आता ॲक्च्युअल फिजिकल डेव्हलपमेंट होते म्हणजे काय होतं, तर फिजिकलमध्ये when the students solve the puzzle on that time, they use their hands and eyes coordination. ओके, म्हणजे विद्यार्थी जेव्हा कोड सोडवत असतात त्यावेळेला काय करतात, they use their hands and their eyes coordination, and this is related to the physical development. Okay, then next, what their hands do and what their brain related to this information. and म्हणजे थोडक्यात त्याची जे काही म्हणजे डोक्यामध्ये ज्या काही कल्पना चालतात तर ते हाताच्या माध्यमातून त्या डेव्हलप केल्या जातात, किंवा हात जे आहे तर कोडी सोडवण्याचं म्हणजे जशा मेंदूकडून सूचना येतील त्या पद्धतीनं हात जे आहे तर ती कोडो सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. सो इट हेल्प्स टू डेव्हलप मोटर स्किल अँड फाईन मोटर स्किल टू. अँड बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, द स्टुडंट डेव्हलप मोटर स्किल अँड फाईन मोटर स्किल. म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये जे काही फिजिकल डेव्हलपमेंट आहे म्हणजे सूक्ष्म अशा पद्धतीनं म्हणजे ते कशा पद्धतीनं ती कोडी लिहायची किंवा कशा पद्धतीनं त्या कोड्यांचं उत्तर द्यायचं, हे हाताचं काम म्हणजे एक प्रकारे मेंदू आणि हाताचं को रिलेशन जे आहे ते इथं विकसित होतं. त्यामुळे जे काही मोटो स्किल आहेत किंवा फाईन मोटो स्किल्स आहेत तर ते विद्यार्थ्यांचे डेव्हलप होत असलेले इथं पाहायला मिळतात. देन नेक्स्ट, इन कॉग्नेटिव्ह स्किल्स वी हॅव टू लर्न नाव what is the actual cognitive development in a puzzle. In cognitive skill, what happen, the student understand the surrounding words. The student understand surrounding word, म्हणजे सभोवतालच्या जगामध्ये काय चाललेलं आहे तर ते विद्यार्थी इथं अंडरस्टँड करतात किंवा समजावून घेतात. द स्टुडंट रिकॉग्नाइज बेसिक शेप्स अँड देन ॲबस्ट्रॅक्ट जिगसॉ पझल्स. मग इथं पझल म्हणजे फक्त इथं शब्द कोडी येत नाहीत, वर्ड पझल येत नाही, तर वन टाईप ऑफ जिगसॉ puzzle that is also come under in this technique. Jigsaw puzzles म्हणजे काय आहेत की जे there are the different types of shape, they have to combine these shapes and become a very good concept. म्हणजे वेगवेगळे जे काय असतात आकार असतात आणि त्याच्यामुळं काय होतं की एक प्रकारची जी कन्सेप्ट आहे, संकल्पना जी आहे, आता फॉर एक्झाम्पल
एका बाजूला ABCD आणि एका बाजूला जर व्यक्तीचं चित्र असेल तर ते प्रॉपरली ABCD जर आपण प्रॉपरली अरेंज केलं तर त्या व्यक्तीचं चित्र जे आहे तर ते प्रॉपरली इथं बनत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो इन कॉग्निटिव्ह स्किल व्हॉट हॅपन, द स्टुडंट अंडरस्टँड द सराउंडिंग द वर्ड अँड अशा पद्धतीचं जे काही जिक्सॉ पझल आहे तर जिक्सॉ पझल काय, द स्टुडंट हॅव टू in jigsaw puzzle in jigsaw puzzle student understand the basic shapes and then after they join the jigsaw puzzle and it helps in a memory and प्रॉब्लेम सॉल्विंग. पझलमुळं काय होतं की मेमरी जी आहे तर मेमरी डेव्हलप अँड व्हॉट हॅपन अँड बिकॉज ऑफ दिस द प्रॉब्लेम सॉल्विंग skills also develop in the student. Okay, so this is development of cognitive skill in the student. Next, the student can set the goals to solve the puzzle and then the teacher can provide different strategies. म्हणजे एक प्रकारे कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व करायची आहे ते या पझल्समध्ये विद्यार्थी शिकतात. द चॅलेंजिंग crosswords are designed to make the student think alone or in groups. Jigsaw puzzle, that is also one type of a puzzle. Then another, the crossword puzzle. There is also one type of another. The crossword puzzle are designed to make student think. आणि हे जे काही क्रॉसवर्ड पझल्स आहेत अँड बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, स्टुडंट थिंक अबाउट पझल इन ग्रुप अँड पर्सनली. कधी कधी ग्रुपमध्ये सुद्धा हे पझल सोडवायला दिले जातात आणि किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा हे जे काही पझल्स आहेत तर ते पझल्स विद्यार्थ्यांना सोडवले जातात. द टीचर शॅल प्रोव्हाइड द क्लूज व्हेअर एव्हर इट रिक्वायर्ड. आता इथं सॉल्व पझल करत असताना टीचर कॅन गिव्स द क्लू रिलेटेड पझल. म्हणजे जे काही क्लू आहेत किंवा लिंक जी आहे तर समजा एखादं पझल विद्यार्थी सोडू शकत नसतील तर त्याला थोडीफार जर गाईडलाईन क्लू दिला तर टीचर जे म्हणजे स्टुडंट आहेत की पटकन पझल जे आहे तर ते सॉल्व करू शकतात. इट इज एन्जॉयबल वे फॉर डेव्हलपिंग अँड एक्सपांडिंग स्टुडंट इंग्लिश vocabulary. This is enjoyable for development vocabulary in the student. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जर शब्दसंपत्तीचा संग्रह वाढवायचा असेल तर आपल्याला ही पझल आहे पझल टेक्निक आहे तर ती एन्जॉयबल ठरते. अँड ॲम्पल व्हरायटी इज अवेलेबल इन पझल फॉर इंग्लिश. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, आता मी मगाशीच तुम्हाला आय हॅव सेड बिफोर देर इज वन टाईप जिक्सॉ पझल इज अवेलेबल, क्रॉसवर्ड पझल दॅट इज ऑल्सो अवेलेबल. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ पझल्स दॅट इज अवेलेबल फॉर enjoyable learning and enjoyable for the development vocabulary. So these are one technique related to the puzzle. Puzzle थोडक्यात इथं जर तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीचं हे वेगवेगळे असे हे अशा प्रकारचे दिले जातात आणि विद्यार्थ्यांना काही जे क्लूज आहेत तर ते क्लूज इथं दिले जातात. थोडक्यात शब्दकोडी ही आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे तर त्या पद्धतीनं हे कोडी दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ अ टेक्निक. ओके, द नेक्स्ट टेक्निक इज दॅट
quiz. Next. Okay. Quiz. Quiz, this is also the one type of technique. A quiz is a form of a game or mind support in which the students individually or in team attempt to answer the questions. मग क्विज मध्ये काय केलं जातं? दिस इज वन टाइप ऑफ अ गेम in which what happened, the student participate individually or in a group. They gives the answer of question. मग क्विज कॉम्पिटिशनमध्ये ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिक इथं जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर या क्विजमध्ये दिलं जातं. क्विजेस आर युजली स्कोर्ड इन पॉईंट. म्हणजे जसं क्विज आहे, प्रत्येक क्विजला जे काय आहे ते पॉईंट्स जे आहेत तर ते पॉईंट्स इथं दिले जातात. ओके, जे एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर 10 पॉईंट्स, 5 पॉईंट्स असे पॉईंट्स दिले जातात. इट इम्प्रूव्ह द breadth of knowledge. The quiz is important for improve knowledge. म्हणजे जर आपल्याला विद्यार्थ्यांचं ज्ञान विकसित करायचं असेल तर ते क्विज इम्पॉर्टंट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इट मोटिवेट द स्टुडंट टू पार्टिसिपेट इन इट अँड एम टू प्रोवोक डिस्कशन अँड हेल्दी डिबेट अमंग द पार्टिसिपेशन. मग या क्विज कॉम्पिटिशनमुळं काय होतं, इथं टू प्रोवोक डिस्कशन, विद्यार्थ्यांना एक प्रकारे चर्चा करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. अँड बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, द हेल्दी डिबेट म्हणजे आहे तर हेल्दी डिबेट देर इज अमंग इन अ पार्टिसिपंट. ओके, म्हणजे इथं विद्यार्थ्यांना चर्चेला प्रवृत्त केलं जातं आणि त्या जे काही आहे तर एक आरोग्यपूर्ण किंवा एक प्रकारे हेल्दी वातावरण जे आहे तर ते पार्टिसिपंटमध्ये निर्माण केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अँड देन आफ्टर इट इज गुड फॉर टीम बिल्डिंग. Good for team building, and because of this what happen, the correlation or cooperative skills also develop in the student. म्हणजे प्रत्येकामध्ये एक प्रकारचे टीम बिल्डिंग जे आहे, एकत्रीकरण, एक प्रकार टीम वर्क जे आहे या क्विज कॉम्पिटिशनमध्ये केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. द स्टुडंट पार्टिसिपेट इन अ क्विज विथ फन अलॉंग विथ कॉम्पिटेटिव्ह एलिमेंट्स. And so because of this, English quizzes are fun and engaging way of making the student learn the language, and by enjoying we can learn language to student can learn a language by enjoying. Okay, then after what happen, those are important because the children learn a lot while taking it up, and these quizzes need not to be in the written form. म्हणजे प्रत्येक वेळेला हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स रिटर्न फॉर्ममध्येच असले तरी असायलाच पाहिजे असं नाही, तर वी कॅन ऑल्सो आस्क द क्वेश्चन्स ओरली टू द students. Then after, the teacher can also ask the also ask the student in the class or in the group, which can be
ओरल एक्झरसाइज ॲज वेल. म्हणजे जर इथं क्विज कॉम्पिटिशन प्रत्येकाला रिटर्न फॉर्ममध्येच असेल असं नाही. वी कॅन ऑल्सो गिव्ज द क्वेश्चन्स बाय ओरली इन द क्लास, इन अ ग्रुप ऑर इंडिव्हिज्युअली. म्हणजे इथं प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा ग्रुपमध्ये विद्यार्थ्याला जे क्वेश्चन्स आहेत, वी कॅन ऑल्सो आस्क इन अ ग्रुप ऑर इंडिव्हिज्युअली. Then nowadays there are many online resources that offer English quiz which the student can participate and improve their language. And because of this, what happen, by there is also the online resources for related related quiz to improve student English language and skills. जे बरेच असे ऑनलाईन रिसोर्सेस आहेत की तिथं जे काही इंग्लिश कॉम्पिटिशन जे आहे हां, क्विज कॉम्पिटिशन इंग्लिश रिलेटेड हे घेतलं जातं. अँड सो बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, इट हेल्प टू इम्प्रूव्ह स्टुडंट इंग्लिश लँग्वेज अँड ऑल्सो देअर स्किल्स ऑल्सो इन द स्टुडंट. म्हणजे इंग्लिश लँग्वेजसुद्धा डेव्हलप होते आणि डिफरंट टाईप्स ऑफ स्किल्स रिलेटेड टू द लँग्वेज दॅट इज ऑल्सो improved by the quiz. Okay, the next is next technique, language games. Okay, म्हणजे जे काही भाषिक खेळ आहेत हां, तर टीचिंग बिकम्स मोर इफेक्टिव्ह विथ यूज ऑफ लँग्वेज गेम्स. The teacher can teach. Because of these language games, what happen, the teaching become effective and enjoyable. म्हणजे जे काही टीचिंग आहे तर ते इफेक्टिव्ह होतं आणि एन्जॉयबल होतं. द टीचर कॅन टीच मोर इफिशियंटली विथ द हेल्प ऑफ इट. And the student remain happy in the teaching learning process. And because of these language games, what happen, the teaching and learning process remain happy. म्हणजे याच्यामुळं लँग्वेज गेममुळं काय होतं, जी काही टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे तर ते आनंदीपूर्ण होते. इट हेल्प द स्टुडंट टू लर्न नॅचरली. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ दिस लँग्वेज गेम? लर्न नॅचरली विदाउट टेकिंग एनी बर्डन. म्हणजे कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता अगदी हसत खेळत इंग्लिश हे विद्यार्थी शिकू शकतात. द स्टुडंट रिमेन स्ट्रेस फ्री. याच्यामुळं काय होतं, स्टुडंट रिमेन्स स्ट्रेस फ्री. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव जो असतो तर तो विद्यार्थ्यांच्यामध्ये नसतो. द स्टुडंट इम्प्रूव्ह देअर थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, लिसनिंग अँड स्पीकिंग स्किल. तर लँग्वेजमुळं काय होतं, जे काही क्रिएटिव्ह थिंकिंग आहे आणि जे काही स्पीकिंग स्किल आहे अँड रीडिंग स्किल, that also developed because of the language games. Okay, then the teacher should select the language games accurately. Language games can be used when the student need a break for intense study. म्हणजे जेव्हा when student are become bored, on that time you can use these language games for different way. म्हणजे जेव्हा विद्यार्थी कंटाळतात त्यावेळेला ही लँग्वेज गेम्स आपण घेऊ शकतो. द टीचर कॅन यूज देम while introducing the lesson. Okay, the teacher can also use for introducing lesson. म्हणजे सुरुवातीच्या वेळेला पाठाची सुरुवात केली जाते त्यावेळेला आपण लँग्वेज गेम सुद्धा हा
टीचर्सनी घेऊ शकतात. द स्टुडंट एक्सप्लोर डिफरंट लर्निंग स्टाईल थ्रू गेम्स अँड द टीचर शाल बी अ गुड ऑर्गनायझर, फॅसिलिटेटर अँड मोटिवेटर. मग इथं शिक्षकांना काय करायचं आहे, एक प्रकारे सुलभकाची भूमिका जी आहे किंवा प्रोत्साहन देण्याचं, म्हणजे तो गेम सोडवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम इथं शिक्षकाला करायचं आहे. द लँग्वेज गेम्स आर डिफरंट टाईप लाईक. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. कुठले आहेत तर पेपर अँड पेन्सिल गेम. जे इथं थोडक्यात आपण विद्यार्थ्याला पेपर आणि पेन्सिल देऊन वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स आहेत ते दाखवायचे आणि त्याचं स्पेलिंग लिही, अशा पद्धतीनं सुद्धा आपण तो गेम घेऊ शकतो. त्यानंतर कार्ड गेम्स. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकार, द टीचर हॅज टू गिव्ह द कार्ड इन अ क्लास अँड मॅच द पेअर्स. अशा पद्धतीनं म्हणजे त्या कार्ड्स देऊन त्याच्यावर वर्ड्स आहेत किंवा अल्फाबेट्स आहेत तर त्याचे मॅचिंग द पेअर्स जे आहेत ते पण घेऊ शकतात. किंवा मेकिंग अ सेंटेन्स. जर वेगळ्या पद्धतीचे वर्ड्स विद्यार्थ्यांना दिले तर सेंटेन्स क्रिएट करणं, म्हणजे इट एकाकडे इट कार्ड इज गिवन टू अनादर स्टुडंट, इट इज ॲपल. असं जर आपल्याला वाक्य तयार करता, तर इट हा शब्द दुसऱ्याला द्यायचा, इज हा शब्द एकाकडे द्यायचा. म्हणजे असे डिफरंट टाइप्स ऑफ वर्ड्स आर युज्ड इन द कार्ड्स अँड वी कॅन ऑल्सो गिव्ह these cards in the class. Okay, and we can also take card game. The next, games for practicing vocabulary. Games for practicing vocabulary. म्हणजे जर आपल्याला vocabulary प्रॅक्टिस घ्यायची असेल शब्दसम, तर त्याचे सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचे गेम्स घेऊ शकतो. बिंगो गेम आहे. अँड ॲक्ट इट आउट. म्हणजे एक शब्द द्यायचा आणि त्यानुसार तो शब्द ॲक्टिंगनी ओळखायला लावणं. दिस इज ऑल्सो वन टाईप ऑफ गेम. स्पेलिंग पझल आहे. त्यानंतर क्रॉसवर्ड्स पझल आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गेम्स आहेत तर ते आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. अँड बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, वी कॅन डेव्हलप द reading, speaking skill, problem solving skill of the student, and student learn very enjoyably and very interestingly, and teaching learning process become more effective and enjoyable. Okay, the next and last one is the dictation. Okay, the dictation means what? The dictation is valuable language learning device, and so it ensure attentive listening, and it, because of this what happen, student get dictation means what? The teacher tell the concept and student write in their notebook. म्हणजे शिक्षक इथं विद्यार्थ्याला सांगत असतात आणि विद्यार्थी काय करतात, जे काही शिक्षक सांगतात ते ऐकतात आणि त्या पद्धतीनं वहीमध्ये नोट डाऊन करतात किंवा लिहित असतात. तर त्याला टू दिस कॉन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अ डिक्टेशन. ओके, आणि याच्यामुळं काय होतं, स्टुडंट गिव्ह अटेन्शन टुवर्ड लिसनिंग. विद्यार्थी हे काळजीपूर्वक ऐकतात. अँड इट ट्रेन्स द प्युपल टू डिस्टिंग्विश साऊंड. म्हणजे शिक्षक काय सांगतात हे काळजीपूर्वक ऐकतात आणि ते शब्द कोणता बोलतात, म्हणजे जे काही साऊंड्स आहेत तर ते डिस्टिंग्विश करतात किंवा त्याच्यामध्ये तुलना करतात. अँड सो इट हेल्प फिक्स कन्सेप्ट ऑफ पंक्च्युएशन्स अँड इट अनेबल द प्युपिल्स टू लर्नर ट्रान्सफर ओरल साऊंड टू रिटर्न सिम्बॉल. म्हणजे जे काही शिक्षक ओरली सांगत असतात तर ते रिटर्न फॉर्ममध्ये आणण्याचं काम जे आहे तर ते विद्यार्थी करत असतात. आता डिक्टेशन मीन्स वॉट? टीचर टेल्स अँड स्टुडंट
listen properly with distinguished sound, and they write the content in their notebook. Okay, to this called as the डिक्टेशन. म्हणजे टीचर्स टेल्स म्हणजे इथं शिक्षक जे आहे ते सांगतात, स्टुडंट लिसन करतात, आणि त्याचं जे काही साऊंड्स आहे ते कशा पद्धतीने शिक्षक बोलतात त्या पद्धतीने ते लक्ष देऊन ऐकतात, अँड दे राईट द कंटेंट इन देअर नोटबुक. आणि अशा पद्धतीनं प्रॉपरली ऐकत ते जे काही ओरली सिम्बॉल्स असतील तर ते रिटर्न फॉर्ममध्ये आणण्याचं काम हे या डिक्टेशनमुळं होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. अँड इट हेल्प्स टू डेव्हलप ऑरल कॉम्प्रिहेन्शन. आता ऑरल अँड इट डेव्हलप ऑरल कॉम्प्रिहेन्शन. लक्षात ठेवा, ऑरल मीन्स ऐकणे, अँड ओरल मीन्स तोंडी. ऐकणे किंवा ऐक्यू. म्हणजे इथं जे काही ऐकून समजून घेण्याची जी काही कन्सेप्ट आहे, विद्यार्थ्यांना काय करायला लागतं की टीचर्स जे काही बोलतात ते खूप काळजीपूर्वक ऐकावं लागतं, म्हणजे समजून घेऊन ऐकावं लागतं, आणि देन आफ्टर दे राईट इन देअर नोटबुक. ओके, सो बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन, दिस technique develop the oral comprehension in the student, and they assist self evaluation. म्हणजे एक प्रकारे स्वतःचं स्वयंमूल्यमापन. जर समजा एखादं स्पेलिंग, when sometimes what happen, the student are make the mistake in a spellings. On that time what happen, they see toward in others notebook, and then after they correct the spelling of the words. ओके, म्हणजे कधी कधी आपण एखादं शिक्षक सांगत असताना एखादं स्पेलिंग लिहायला चुकतो, आणि आपल्याला माहीत असतं की बिकॉज सेल्फली वी कॅन इव्हॅल्युएट टू आवर्स. म्हणजे स्वतः केलेलं जे काही मूल्यमापन हे आपल्यालाच माहीत असतं. त्यामुळं आपलं एखादं स्पेलिंग चुकलं असेल तर आपण लगेच काय करतो, बाजूच्या विद्यार्थ्याच्या वहीमध्ये बघतो, अँड वी कॅन करेक्ट द मिस्टेक्स. आणि कधी कधी असं होतं स्वतःचं सुद्धा बरोबर असतं आणि आपण चुकीचं दुसऱ्याचं बघून लिहित असतो. सो दिस इज द वन टाईप ऑफ अ डिक्टेशन मेथड. अँड नाऊ वी हॅव टू लर्न विच आर द बेनिफिट्स ऑफ अ डिक्टेशन. म्हणजे डिक्टेशनचे काय फायदे आहेत. डिक्टेशनचे फायदे आपण सुरुवातीला तर बघितले, काय, डेव्हलप द ऑरल कॉम्प्रिहेन्शन, अँड what the student listen carefully. इथं विद्यार्थी विथ अटेंटिव्हली, म्हणजे विद्यार्थी जे आहेत हे काळजीपूर्वक ऐकतात. विद्यार्थ्यांच्यामध्ये ऐकून समजून घेण्याची जे काही स्किल आहे तर ते डेव्हलप होतं, आणि स्वतः स्वयंमूल्यमापन विद्यार्थी जे आहेत तर ते करू शकतात. दिस इज द बेसिक, बट वी हॅव टू अंडरस्टँड द इन डीपली. इफ यू सी इन द नोटबुक, see here, the first is benefit of dictation. Dictation make the student and the teacher aware of the student comprehension errors, phonological, grammatical or both. हे डिक्टेशन मेथडमध्ये काय होतं की म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी जे आहेत हे दोघेही विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये बोलणं. हे दोघेही मग फोनॉलॉजिकल म्हणजे त्यांचं प्रोनाऊन्सिएशन हे प्रॉपर करावं लागतं. ग्रॅमॅटिकली जे काही कॉमाज असतात किंवा एक्सक्लेमेटरी मार्क्स असतो किंवा क्वेश्चन मार्क्स कुठे द्यायचं हे टीचर्ससुद्धा अवेअरनेसने विद्यार्थ्यांना सांगतात. सो आणि विद्यार्थीसुद्धा अवेअरनेस ठेवून
किंवा कॉन्सन्ट्रेशन देऊन शिक्षकांचं ऐकत असतात. सो बिकॉज ऑफ द डिक्टेशन मेक द स्टुडंट अँड ऑल्सो द टीचर्स अवेअर ऑफ द स्टुडंट कॉम्प्रिहेन्शन एरर्स. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे स्वतः दोघेही काय करत असतात, आपले जे काही चुका आहेत, म्हणजे काही आपल्या बोलण्यातून जर काही चुका होत असतील किंवा ग्रॅमॅटिकली असतील किंवा दोन्ही जर चुका होत असतील तर त्या करेक्ट या डिक्टेशन मेथडमधून केल्या जातात. डिक्टेशन शो द स्टुडंट द काइंड्स ऑफ स्पेलिंग एरर्स विच दे टेंड टू मेक. म्हणजे इथं विद्यार्थ्यांच्यामध्ये ॲक्च्युली स्पेलिंग मिस्टेक्स काय होत असतात हे डिक्टेशनमुळं आपल्याला कळत असतं. डिक्टेशन शो द स्पेलिंग एरर्स टू द स्टुडंट. ओके, म्हणजे आपल्या चुका स्पेलिंगमध्ये काय होत असतात तर ते डिक्टेशन मेथडमुळे आपल्याला कळतात, स्टुडंटना कळतात. डिक्टेशन गिव्स द स्टुडंट प्रॅक्टिस इन कॉम्प्रिहेंडिंग अँड ट्रान्स्क्रिबिंग क्लिअर इंग्लिश प्रोज. म्हणजे जर आपण सातत्यानं इंग्लिशचा जर सराव घेतला किंवा टेक्स्टचा जर सराव घेतला तर प्रॅक्टिस डिक्टेशनच्या माध्यमातून आपण काय करतो की विद्यार्थ्यांना हे समजून सांगू शकतो. ओके, देन नेक्स्ट, द डिक्टेशन गिव्स द स्टुडंट व्हॅल्युएबल प्रॅक्टिस इन नोट मेकिंग. इथं विद्यार्थ्यांच्यामध्ये एक प्रकारे कशा पद्धतीनं नोट्स तयार करायचे तर हे सराव करण्याचं काम या डिक्टेशन मेथडमुळं होत असतं. देन नेक्स्ट, द डिक्टेशन गिव्स प्रॅक्टिस इन करेक्ट फॉर्म ऑफ स्पीच. म्हणजे जे काही फॉर्म्स ऑफ स्पीच आहेत, नाम, सर्वनाम, नाऊन, प्रोनाऊन, ॲडवर्ब, तर त्याची प्रॅक्टिस जी आहे तर ती डिक्टेशन मेथडमुळं इथं पूर्ण केली जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन नेक्स्ट, द डिक्टेशन कॅन हेल्प डेव्हलप ऑल 4 लँग्वेज स्किल्स इन अ इंटिग्रेटिव्हली वे. मग याच्यामुळं काय होतं, ॲट अ टाईम डिक्टेशनमुळं लिसनिंग होतं, त्यानंतर स्पीकिंग होतं. म्हणजे कधी कधी काय होतं की मुलांना म्हणत शिक्षक सांगितले की बघा म्हणतात राईट, इंग्लिश इज इम्पॉर्टंट लँग्वेज. मग स्टुडंट काय करतात, इंग्लिश इज इम्पॉर्टंट लँग्वेज, जस्ट लाईक दे मेक द साऊंड while they are writing in the notebook. So because of this what happen, the listening skill also develop, speaking skill also develop, reading skill also develop, and writing. These 4 language skills is integratively develop. म्हणजे एकत्रितरित्या या सगळ्या स्किल्सचा जो काही डेव्हलपमेंट आहे, विकास जो आहे तर तो डिक्टेशन मेथडमुळे होत असतो. डिक्टेशन हेल्प टू डेव्हलप शॉर्ट टर्म मेमरी. म्हणजे थोडक्यात शिक्षक एखादं जेव्हा वेन द टीचर टेल्स इंग्लिश इज अ इम्पॉर्टंट लँग्वेज, ऑन दॅट व्हॉट हॅपन, द टीचर store this sentence in their memory, and so because of this what happen, the dictation help to develop short term memory. म्हणजे थोड्या कालावधीसाठी ते वाक्य कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आणि त्यामुळं शॉर्ट टाईम आपण म्हणतो बघा, काय शॉर्ट टाईम मेमरी आहे का तुझी, म्हणजे लगेच लक्षातून जातं, शॉर्ट टाईम मेमरी लॉस आहे का, अशा पद्धतीनं म्हणतो. तर ते because of this dictation it helps to develop short time memory. The student practice retaining meaning, phrase and whole sentence before writing them down. म्हणजे इथं teachers, when the teacher tell one sentence to the student, the student listen and they make the fix or they saves in their मेमरी अँड देन आफ्टर दे राईट होल सेंटेन्स इन द नोटबुक. म्हणजे शिक्षक जे काही एक वाक्य सांगतात ते विद्यार्थी काळजीपूर्वक लक्षात ठेवतात, त्यांच्या मेमरीमध्ये सेव्ह करतात आणि त्यानंतर ते वाक्य जे आहे तर ते वाक्य वहीमध्ये पूर्ण लिहितात. ओके, डिक्टेशन कॅन सर्व ॲज अन एक्सेलंट रिव्ह्यू एक्झरसाइज.
म्हणजे एक प्रकारे म्हणजे जो काही स्वाध्याय आहे तर विद्यार्थी कशा पद्धतीनं लिहितात, हां चांगल्या पद्धतीनं लिहितात का हे टीचर जे हे त्या डिक्टेशन मेथडच्या माध्यमातून बघू शकतात. डिक्टेशन इज सायकोलॉजिकली पॉवरफुल अँड चॅलेंजिंग. ज्यांचा मानसिक विकास जर चांगल्या पद्धतीनं झाला असेल तर म्हणजे एक प्रकारची एक मानसिक आणि एक चॅलेंजिंग टेक्निक असलेली आपल्याला पाहायला मिळते. इफ द स्टुडंट डू वेल, डिक्टेशन इज मोटिवेटिंग. जर विद्यार्थी काळजीपूर्वक ऐकत असतील तरच हे डिक्टेशन काय आहे, प्रेरणादायक आहे. जर विद्यार्थी द स्टुडंट डोंट गिव इंटरेस्ट इन अ डिक्टेशन मेथड और दे डोंट राईट द कंटेंट विच टेल बाय द टीचर, देर इज नो डेव्हलपमेंट ऑफ अ लँग्वेज. म्हणजे इथं विद्यार्थी डिक्टेशन मेथडमध्ये लक्ष देत नाही, टीचर जे सांगतात तिकडं लक्ष देत नसेल तरीही कोणत्याही प्रकारचे लँग्वेज म्हणजे स्किल डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांच्यामध्ये होत नाही. इफ द स्टुडंट डू वेल, द डिक्टेशन इज मोटिवेट. म्हणजे त्यांनी स्वतः जर डिक्टेशन केलं तरच काय होतं की मोटिवेट करण्याचं काम, हे विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचं काम डिक्टेशनच्या माध्यमातून होतं. डिक्टेशन इन्व्हॉल्व द होल क्लास, नो मॅटर हाऊ लार्ज इट इज. म्हणजे डिक्टेशनमुळं काय होतं की पूर्ण क्लास जो आहे तर तो एंगेज करण्याचं काम होतं. ड्युरिंग अँड आफ्टर द डिक्टेशन ऑल स्टुडंट आर ॲक्टिव्ह. म्हणजे जेव्हा डिक्टेशन मेथड दिली जाते तर बघा सुरुवातीला टीचर सांगत असतात, त्याला विद्यार्थी लिहित असतात आणि त्याच्यानंतर आपण लिहिलेलं बरोबर आहे का तर हे चेक करत असतात विद्यार्थी. त्यामुळं ड्युरिंग म्हणजे जेव्हा डिक्टेशन चालू असतं आणि जेव्हा डिक्टेशन झाल्यानंतर सुद्धा ऑल स्टुडंट आर ॲक्टिव्ह. करेक्शन कॅन बी डन बाय द स्टुडंट. म्हणजे त्यांनी जे काही लिहिलेलं आहे तर ते बरोबर आहे की नाही तर हे विद्यार्थी चेक करण्याचं काम. म्हणजे एक तर टीचर्सना स्पेलिंग विचारतात काय त्याचं प्रॉपर स्पेलिंग, किंवा बाजूच्या त्याच्यामध्ये आपलं किंवा पुस्तकामध्ये सुद्धा पाहून विद्यार्थी त्यांचे स्पेलिंग करेक्शन जे आहे तर ते करत असतात. डिक्टेशन कॅन बी प्रिपेअर्ड फॉर एनी लेवल. म्हणजे आपण डिक्टेशन हे अगदी पहिलीपासून ते 10वी पर्यंत किंवा कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांना, अगदी आपण बघतो की पोस्ट ग्रॅज्युएट लेवलपर्यंत डिक्टेशन टेक्निक दॅट इज युज्ड एनी लेवल. Then the student as well as the teacher can get instant feedback if desired. म्हणजे इथं पटकन इन्स्टंट आपल्याला फीडबॅक मिळत. इथं जर आपण बघितलं लास्टली द स्टुडंट ॲज वेल ॲज द टीचर कॅन. कधी कधी काय होतं लिखाण देत असताना द टीचर्स गो इन और द टीचर्स मेक राउंड or teacher give the round when they are dictate to the student. म्हणजे इथं शिक्षक काय करत असतात, डिक्टेशन जेव्हा विद्यार्थी देत असतात त्यावेळेला क्लासमध्ये राऊंड करण्याचं काम. ऑन द टाइम व्हॉट हॅपन, द टीचर लुक इन द नोटबुक ऑफ द स्टुडंट. इफ सम मिस्टेक इज हॅपन इन द स्पेलिंग, द टीचर टेल instantly करेक्ट दिस स्पेलिंग मिस्टेक्स. ओके, इथं म्हणजे जे काही स्टुडंटच्या मिस्टेक होत असतात तर टीचर्ससुद्धा मिस्टेक जे आहेत ते इन्स्टंटली फीडबॅक हे टीचर्स देत असतात. किंवा स्टुडंटसुद्धा काय करतात, स्वतःच्या जर स्पेलिंग मिस्टेक होत असतील तर इथं विचारतात सर याचं स्पेलिंग काय आहे किंवा मॅडम याचं स्पेलिंग काय आहे, आणि मग ऑन दॅट टाईम दे इन्स्टंटली करेक्ट देअर स्पेलिंग मिस्टेक. ओके, सो लास्ट last is the dictation can administrate with effectively by an inexperienced teacher. म्हणजे जे काही इनएक्सपिरियन्स्ड टीचर्स आहेत तर ते सुद्धा काय करू शकतात, हे इफेक्टिवली डिक्टेशन मेथड हे यूज करू शकतात. व्हाईल डिक्टेटिंग द टीचर शुड मूव अबाउट गिविंग इंडिव्हिज्युअल अटेन्शन. म्हणजेच मगाशी सांगितलं तुम्हाला की जेव्हा टीचर डिक्टेशन देत असतात त्यावेळेला द टीचर ऑल्सो मूव इन द क्लास अँड दे कॅन ऑल्सो गिव्ह अटेन्शन इंडिव्हिज्युअली. म्हणजे इथं टीचर ज्या डिक्टेशन देत असतात वर्गामध्ये इकडं तिकडं फिरून प्रत्येक विद्यार्थी काय लिहून घेत असतो, दे कॅन चेक इट अँड गिव्ह द फीडबॅक
immediately. Okay. Dictation exercise can pull the class together during the valuable first minutes ऑफ क्लास. म्हणजे डिक्टेशनमुळं काय होतं की जेव्हा आपण डिक्टेशन देत असतो त्यावेळेला विद्यार्थी खूप अटेंटिव्ह होतात आणि पूर्ण क्लास जो आहे तर तो डिक्टेशन मेथडमुळं एंगेज होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ टेक्निक्स यूज फॉर टीचिंग इंग्लिश लँग्वेज. ओके, विच आर दे? फर्स्ट, see here, once a minute, role play technique, then DVD technique, then after, see here, the popcorn reading, the reading after the teacher, the puzzles, then after the quiz, the language games, and the dictation. There are 8 techniques used for the teaching English language. Okay, thank you.